आम्ही संत आवडतोस का? संत सांग का आपलं डोकं दुखत बाबा एक गावने कीर्तन करायला गो कोणी नाही कीर्तन ले पाया माणसे कोणी दिखत नाही. आता 2-4 झाला आता 2-4 धरल्या मी दूर थे खूप म्हणा बापरे चांगला 5-25 पोरे असं मारुती पारावर बसला होता. तरुण दांडाला पोरे एकदम मस्त पैकी त्या तरुण पोरांना पाहिलं मला उत्साहवाडी घ्या. त्या पोरांना म्हटलं चला रे कीर्तनाला. म्हणे बाबा हाय तुम्ही कीर्तन तुम्ही नस करल्या. मग खा रे जाऊ द्या ना बाबा काय सांगायला लावतोस म्हणे. अरे म्हटलं तरुण पोरं आले पाहिजे कीर्तनाला. तुमचं काम आहे इथं तरुणांसाठी हा कीर्तनाचा कार्यक्रम असतो. म्हणे बाबा अहो डोकं दुखा कार्यक्रम तुम्ही नस करले आम्ही लिहाने दल्ला असं ऑर्केस्ट्रा म्हणतोस म्हणे. हो म्हणावा म्हणजे तरुणाईची दिशा कुठे जात आहे तुकोबारायांना सांगायचंय अरे हा नाशिवंत देह आहे जाणार सकल आहे. संतांची संगत धरा. आम्हाला संतांची संगत आवडत नाही पण आता जर आमच्या पोरांना माहिती पडलं किंवा संध्याकाळी जर गाडी आली गावामध्ये ऐका आणि लक्षात ठेवा वेळोदेच्या यात्रेमध्ये हो भिका भीमा सांगवीकर नथुभाऊ भोकेकर रघुवीर खेळकर सह कांताबाई सातारकर पठ्या पटपट्या गाया आहेत नाही. तरुण पोरांची आवड तिकडे आहे. तरुणच जाऊ द्या धरला 70 वर्ष ना त्याचे विचार कोण झाला बाबा कोण कामशे ओ म्हणा बापरे आता पुढे धरला रंगबाजी मा. हा सांगायचं कारण असं आहे की तुम्हाला जी आवड पाहिजे ती आवड आम्हाला नाही. आणि म्हणून तुकोबाराय समजावून सांगतात अरे बाबा मग संतांची संगत धरली ठीक आहे त्याच्यातून फायदा काय परमार्थाची प्राप्ती होणार हे पण समजलं तुकोबाराय. बरं मग तुकोबाराय शेवटच्या सणात सांगा तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. लोकांना काय वाटतं हा परमार्थ कोणी करायचा असतो गरीब लोकांचे करो बुवा. हा कोणी करायचा असतो हा जो अडचणीत आहे त्याने करायचा असतो बुवा. ज्याला टेन्शन छे ना त्याने करो ज्या पिकत नाही त्याने परमार्थ करो बुवा. हा एक लोटा जल सारी समस्या का हल मन माय चालली कर्ज फिटू दे देवा. कशांसाठी मतलब साठी मन पोऱ्याला लगीन होऊ दे देवा. हो म्हणा बापरे यांसाठी परमार्थ आहे का नाही. श्रीमंत लोकांचा परमार्थ आहे का नाही. गरीबाचा परमार्थ आहे का नाही. फाटक्या माणसाचा परमार्थ आहे का नाही. हा भोळ्या माणसाचा परमार्थ आहे का भोळ्या येड्या माणसाचा बाकीला काय म्हणतो येड्या लोकांना काम शुभ असं नाहीये. भोळा त्याचा देव भोळा त्याचा भाऊ भोळ्याचा देव नाहीये देव हुशाराचा आहे. देवाला तुम्ही येणं समजता ही चूक तुमची आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. इथला लोक हा कोणता लोक आहे मृत्यू लोक आहे. इथून प्रत्येक माणूस मरणार आहे. मग इथं काय आठवण ठेवायची आहे ऍज अ रिमाइंडर करून देतात तुकोबाराय आठवण करून देतात. काय सांगतात तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. धूर हा शब्द धुंदी वाचला नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये धुंदी आहे की नाही. हा त्याच्याकडे पैसा आहे भरपूर पैसा आहे त्याला धुंदी आहे. मेरे पास में पैसा है त्याला धुंदी आहे पैशाची. कोणाकडे गाडी आहे त्याला धुंदी आहे. कोणाकडे बंगला आहे त्याची धुंदी आहे. हो प्रत्येकाला धुंदी आहे. तरुण पोरं असतील अशी बॉडी वगैरे कमवलेली असेल मस्त पैकी दंड बैठक 2-3 मटके उघडा गाडी शिंचिताला असतो गलीमा मार टाकसू फाट टाकसू तोट टाकसू उमर बापरे काय ही धुंदी आहे. हे तारुण्य किती वर्ष आहे ही ताकद किती वर्ष आहे. नाशिवंत आहे जाणार आहे. पैसा आज आहे उद्या नसणार आहे. हा काही महिला मंडळांना रूपाची धुंदी असती. मी किती सुंदर आहे अख्खा गल्ली मन सांगते सुंदर बाई कोणच नाही. पण हे सौंदर्य किती दिवस टिकणारे माय एक दिवस जी सुंदर दिसणारी म्हातारी आहे तरुणी आहे ती एक दिवस तिनं बी बोचऱ्या जात पडावशेच का नाही. सांगायचं कारण काय तिनं बी बोखलं अवश्य. एक लक्षात ठेवायचं हे जाणार आहे हे नश्वर आहे. पुन्हा तुकोबाराय तेच आठवण करून देतात नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काल सावधान. तुम्हा आम्हाला लावलाय या भगवंतानं या पृथ्वी तलावरती जे 84 लाख योनी तयार केल्या 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे बद पायाचे बिना पायाचे विचार करतात का ते नाही. पण सगळे मॉडेल भगवंतानं कसे बनवले आडवे. हा गाय बैल आडवा म्हैस रेडा आडवा गाढव आडवं
चांगल्या कामाला आडवे जाता का? गावना सप्ताह बंद पाडाले हा ते नाही. मग कोण आळतस धर्म करायला? आम्ही फोन लावतो अमुक अमक्या गावाला, काय रे बाबा आता पुढच्या वर्षी तुमच्या गावचं सप्ताह आता पुढच्या महिन्यात येणार आहे, आम्ही बी तारीख लागणार म्हणायचं. विचारतोच आम्ही बागीच कच्ची हिले अंगे काय चालू आहे काय नाही. हा काही नाही मतलब नाही विचारणार असते. मग त्यांना सांगितलं विचारतो आम्ही ते सांगा हो हो. मग काय नाही तुम्हाला सप्ताह ना? नाही बाबा बंद पडी घ्या सप्ताह. हो म्हणा मागला का बंद पडी घ्या तुम्हाला गाव सप्ताह? शिरपुर मुसलमान म्हणतात का कापलाट सुद्धा सप्ताह कशात सांगतो. हो म्हणा असं कोणी आलं होतं का? बस सप्त्यामध्ये आडवे जाणारे लोक कोणाचे? आमचेच. अहो भोंगा खाली आता मनकडे घरकडे काय बांधू नका. हो म्हणा बापरे. तरुण पोरं म्हणतात आज ते बापरे काही खरं नाही रे भाऊ, आधी या 8 दिन काही जपू द्यावा. कोण म्हणतो? आमचे लोक जे हिंदू बनवले जातात, जे व्हॉट्सअपवरती लिहितात, फेसबुकला त्यांचा डीपी असतो, व्हॉट्सअपला डीपी असतो, इंस्टाग्रामला सांगितलं जातं गर्व से कहो हम हिंदू है. आणि मग आले कोणी आजे धर्म ठिकाणना पडेल ना. तरुण पोर असलं मला सांगणं, जे तरुण पोर आमची मित्रमंडळी बसलेली असेल या धर्म टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. आणि म्हणून तुकोबराय समजावून सांगतात अरे बाबा क्षणाला विचार करा. का विचार करा? तर तो विचार कशासाठी करायचा आहे? तुकोबराय अभंगाच्या पहिल्याचा फायद्याचा विचार असला पाहिजे ना. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या तुकोबराय प्रमाण देतात त्याच्यासाठी. मग विचाराचे 3 प्रकार मुख्य. कोणता? एक सकारात्मक विचारी, दुसरा नकारात्मक विचारी, एक तिसरा निरर्थक विचारी आणि एक चौथा उपप्रकार आहे आघोरी विचारी. काय? आघोरी विचार. हा त्याच्या डोक्यात वेगळं चालू राहतं. सकारात्मक विचारी आहे या वर्षी पाऊस चांगला झालाय. सकारात्मक विचार सांगतो पाऊस चांगला झालाय, पहिलं उत्पन्न कमी आलाय, काही हरकत नाही. केळीला भाव मिळाला नाही, काही हरकत नाही. आधी पुढली केळीचे भाव भेटी जाईल. सकारात्मक विचार आहे. कापसाला या वर्षी भाव नाहीये, मक्याला भाव नाहीये, 1200 वाटा पाडतेच नाही. बरं ठीक आहे, रब्बी मध्ये आपलं निघून जाईल. हरभरा चांगला येईल, भुईमुग चांगला येईल. याचा सकारात्मक विचार आहे. शेती करताना ह्या वर्षी नाही पिकलं काही हरकत नाही, पुढच्या वर्षी अजून मेहनत करेल, अजून ताकदीने. सकारात्मक विचारी. नकारात्मक विचारी जर असेल ते चौकात येतो, याला पाहिजे तंबाखू, त्याला पाहिजे चुना लिवाला, गावाला चौक मारे कामचोट, काही खरं लिवावरे करणारच ना. शेतीवाला मरा नाही रे मला बाप यंदा जर पेवान टाइम आणली ना रे बाप. हो म्हणा बाप. म्हणजे जो उद्याच्याला फाशी घेणार आहे त्याने हो आजच सांगत आजच मजा आहे. हा हे नकारात्मक विचार. मार्क्स कमी पडले 10वीला, पोरानं विचार करायचा सकारात्मक. काय? पुढच्या वर्षी 12वीला येणाऱ्या काळामध्ये होय अबाउट डिस्टिंक्शन 90च्या पुढे मार्क्स मिळवेल. होय हिंमत असली पाहिजे, टाकत झोपून द्यायचा. अहो 8 तास अभ्यास करेल. सकारात्मक विचारी. कायच करायची आधी शाळा शिकीशी, आता कुठे नोकरी शिकतेस. उमर बापरे युटर्न मारशील घर का? म्हणजे तुझी शिकायची जाणत नाही. नकारात्मक विचार. सकारात्मक विचारी माय असेल तर ती लेकराला चांगले संस्कार देण्याचं काम करते. हा नाही तर माय बी जर उठल नाही ना आणि काय करायचं गण मुलाला शिकली की पडेल शेतो. हो म्हणा बापरे. म्हणजे त्यानं उद्यापासून शाळेत जावं की नाही हा त्याची उमेद घासवण्यासाठी आई सुद्धा नकळत मदत करते. एक लक्षात ठेवा, नकारात्मक जर विचार असेल मग तुमचा विचार सकारात्मक सुद्धा पाहिजे. हे पटलं बाबा आम्हाला. हा नकारात्मक विचारी हो हे पण समजलं. मग एक निरर्थक विचारी असतो, काहीच काम नाही, काही लेणं नाही देणं नाही, त्याच्या विचाराला गावात कवडीची किंमत नाही. हा तो चौकात येतो, रिकामात 10 लोक बसेल राहणार का? हा खाऊच्या पाजीन का? तो पावळा खावारीन का? स्टँडवर बठा ना रामराम मोठा श्यामराव पण यांना पंचायतले ना भाऊसाहेब तुम्हाला ते फार्म भरणारच आणि कोण म्हणून तुम्ही निवडतो ते. हो म्हणा बापरे भाऊसाहेब लगेच तो सांगा 2 पावळा 2 साजू 2 भजी बी. हो म्हणा बापरे हा विमली पुढी. हा एवढं सगळं खाऊन त्यानं काय सांगावं. हा निरर्थक विचार. हा आई जे देशमध्ये चालू आहे ना, एक हप्ता आहे ना नरेंद्र मोदी साहेब बांगलादेशवर कनी आपला हिंदू स्वराज्य ना मग
तडे बॉम्ब टाक द्यायला पाहिजे. हो म्हणा बापरे का रे हे साय मग कोणी तडे बॉम्ब टाका ना. आणि कोणी सल्ला दिला ना तू नरेंद्र मोदीने. का रे बांगड घरमा बायको विचारत नाही तुझे. बायको सांग उच्च शिलक दादा बायको तुझ्या विचाराला किंमत देत नाही. घरात लेकरं तुला किंमत देत नाही. तुझा विचार समाजातले भावकीतले लोक कोणी विचारत नाही. गावातले लोक विचारत नाही. मोदीने सल्ला द्यावा द्यायला ना तू. म्हणजे तुमच्या वांझोट्या विचारातून ज्याचा आउटपुट नाही ज्याचा फायदा नाही असले विचार मागून काहीच उपयोग नाही. ज्या विचारातून फायदा झाला पाहिजे असा विचार असला पाहिजे. बाबा हे समजलं एक अघोरी उपचार विचारी असतो. अघोरी हा बघा काही महिला पुरुष मंडळी आता माणसाचं उदाहरण द्यायचे. आता नारंग्या बहिणीकडे थोडस उदाहरण. हा अघोरी विचार कसा असतो. एक तरुणी असते. तारुण्यामध्ये साधारणतः 20-25 वर्षाची असते. लग्न वगैरे होतं आणि मग ती रोज महादेवाची आराधना करते. महादेवाची भक्ती करते. भक्ती करता करता 10 वर्ष जातात. 20 वर्ष झाले 30 वर्ष झाले 40 50 60 70 वर्षाची म्हातारी होऊन गेली. महादेवने ती आपली घ्या कारण तिचं आधार कार्ड लिंकिंग झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे तिकडे मेसेज पोहोचला नाही. त्यांना मग त्या 1500 पडत नाही. त्यांनामुळे मेसेज तडून भिडणार नाही. मग त्यांना महादेवले याद पडी घ्या म्हणे अजून मागणी येईल नाही. मागणीशिवाय पुरवठा नाही. हा आणि मग अचानक पार्वती मायाने सांगितलं म्हणे आई धरली 40-50 थोडी द्यायने तुम्ही आराधना करा. लोकांचा विश्वास कुठे देईल आधी तरी प्रसन्न व्हा. हा मग बायकोचं सांगितल्यानंतर प्रत्येकाला ऐकावं लागतं. महादेवने विचारायला ऐकणंच पडत. इथला बडा करायचे गोटे महादेव सर पार्वती मैयानं आपले ऐकणंच पडत. मग आम्हाला महादेव भया महादेव मानाला याला सांगायचं कारण महादेवाला सांगितलं. इमिजिएट महादेव प्रसन्न झाले. म्हातारीची गावाच्या बाहेर अशी झोपडी होती. झोपडीमध्ये लख्ख प्रकाश पडला. शंभू महादेवाला दर्शन दिलं. म्हातारीने डोळ्या उघडा तसा किलकिल्या डोळ्या घरीच येणे. म्हातारीने किशी म्हणा लागली म्हणे बाबा काय टाइम लावा रे भाऊ तुम्ही म्हणे महादेव म्हणे मी आता प्रसन्न होईन. म्हातारी काय मागणे मागिले म्हणे. हा धरली म्हणे काय बाबा म्हणे काय इथं उशिरा प्रसन्न होईना 70 वर्ष नाही होई जवानी चालली की सगळं काही होई गे आणि तुम्ही यात पुढे घेता म्हणे मरी जायचं होते. हा म्हातारी म्हणे ते जे होय ना चुकाई म्हणावं मग माफी करते. फक्त आधी एक टाइम कमी आहे म्हणकडे तुला काय मागणं आहे ते लवकर मागितले कारण देवडी वारा आणि बारा कसा राहत टाइम कमी राहत. देवानं सांगितलं. म्हातारी म्हणे बरं 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 काय दिशी म्हणे. हा देवानं सांगितलं म्हणजे म्हातारी तू जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. गाडी माग बंगला माग सोनं चांदी म्हणे सोनं ते गण माग होई जाय रे. 1,30,000 रुपये होई गे म्हणे 1.5 लाख होई जाय ना तू माग फक्त बस. चितांग मांग चपल्यार मांग कल्ला मांग तोडा मांग पाठा सोना मागणे. हो म्हणा बापे सोना मग मडी टाकशी म्हणे. म्हणे हा सोना मग मडी टाकशी म्हणे तुम्ही चिंता करू नको म्हणे. मग मी गाडी बंगला घर म्हणे पठ्ठा भेटेल काही चिंता करा नाही. हा मन महादेवाला सांगितलं म्हणे म्हणे आरती म्हणे म्हणे जायचो आपण आरती म्हणे तुझी आली म्हणे हा माझी अशी अट आहे की मी जे काही तुला देणार जे काही तू मागणार त्याच्या डबलच आजूबाजूवाल्यांना भेटणार. धरले म्हणे ओ म्हणा बापरे हाय असं काय म्हणे तुम्हाला अन्याय. पूजा मिली करानी रोज महादेवावर पाणी मिली व्हावं याला त्याला शेजारीचा फुले तोडीस मिली जावाना त्या उठाना पहिले फुले गायब कर देवाना कथारी गोटे आपल्याकडने आणि त्यासले प्रसन्नता म्हणे. देवा म्हणे माझा नियम तसाच आहे तुला जे मिळाल ना त्याच्या डबलचा आजूबाजूला म्हणे हा पण हो ते अन्याय म्हणे नाही म्हणे त्याची पूजा करेल. देवा म्हणे माझा तसा नियम आहे तू माग ना म्हणे. म्हणे जर मी एक गाडी मागिते 50 लाख म्हणे ती बाजूला असे 2-2 गाड्या. हो म्हणे माय हो असं काय म्हणे. म्हणे मी सोनं माग तू किती बी माग क्विंटलभर सोनं माग फक्त आजूबाजूवाली 2-2 क्विंटल सोनं. हो म्हणे माय हो म्हणे काय तुला नियमशीर माय म्हणे बाबा. म्हातारी विचार करणारी होती. देवानं सांगितलं म्हातारी आता लवकर समाज माझ्याकडे फार कमी वेळ आहे आणि आता मी लगेच अंतर्धान पावेल त्याच्या आधी काय मागायचं ते मागून घे. म्हातारी म्हणे मला विचार तर करू दे काही मिनिट म्हणे. म्हातारी वेळ नाही मिनिट नाही आता सेकंदावरती गोष्ट आहे लवकर माग. 15 सेकंद राहिले 14 13 12 11 10 माग म्हातारी.
देवले वाटायला लागे म्हातारी मागस का नाही का गोट्यांची मागो परत येणं पडेल बो असं. हा देव म्हणे मागणं म्हातारी मागणं आता 8 सेकंद राहिले, 7 राहिले, 5 राहिले, 4 राहिले, 3 राहिले. म्हातारी माग लवकर. म्हातारी म्हणे देवा देशील लगेच? म्हणे हो. लगेच? म्हणे हो. म्हातारी म्हणे एक काम कर देवा, मला एक डोळ्या फोट टाक. म्हणे हो म्हणा भाव. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा मला नुकसान होईल चालेल एक डोळ्यानं, पण आजूबाजूवालीच ना म्हणे दोन्ही कोचा करतात म्हणे. सांगायचं कारण असं आहे, आमचा विचार जर असा असेल तर भगवंत आम्हाला प्रसन्न होईल का? नाही. मग आमच्या जीवनातलं दुःख जाईल का? दुःख जाईल नाही, दुःख जाणार नाही. आमच्या घरातलं दुःखाचं कारण आहे की आम्ही आमच्या दुःख आमचं जे आहे त्याच्यात आम्ही दुःखी नाहीये. आहेत का आम्ही दुःखी? नाहीये. माझ्या बापानं माझ्या माईला 1000 रुपयाची शिरपुरून साडी आणली. किती? 1000ची. बर आई तुला साडी आणली माझ्या बापानं, तू लगेच तिला पिको फॉल करून लगेच नेसून घेते का? नाही. काय करते का माय तू? पहिले मग माय अर्धी गलीने दुखवायला हवस. सोन्यान पप्पाने साडी झाली, सोन्यान पप्पा शिरपूर द्यायला होता. सोनान पप्पाने 1000 रुपयाची साडी आणि सोन्यान पप्पाने 1000 रुपयाची साडी. बर ज्या गल्लीच्या पैसे ती साडी देखी माय तिथे आनंद होईना का? नाही. मग त्यांनी पण त्या साडीमध्ये किड्या काढल्या. दोष कसे तिला काटपदर कधी बरोबर दिसत नाही. अहो निय आहे ना, अहो ती वेळा पाहिजे. आणि हे खुडी तुला बोलाव नाही, बारीक पाहिजे होती गुट्टी. हो म्हणा मन माहिती ती साडी घर लयली. संध्याकाळी मन बापाला भावरेस म्हणतात की बागेशी म्हणून गेली मा दत्तू भाऊसाहेब आमना रामेश्वर महाराज कोण फवारा मारी शिणून कोण कथाई होणं आमना आबा येदवाला आमना असो का आबा बिचारा गाडी ड्रायव्हिंग घेऊन बरं. संध्याकाळी 5 एक वाजता मन बाप घरमा हो ना, मन बापले घरमा घुसतात. घरमा पाय का दारमा पाय समजी जाऊ बरं का. आपल्या घरमा असं काय वातावरण बी जायले बुवा असं. असं काय आपलं घर तंग वातावरण शे असं भांड असं दळादळ उपटावत मग बाप घाबरत बरं का. चोटान नाही मी काय म्हणत हा काय म्हणणार ना आला नाही अरे पाणी हा तिकडे हा नाही जेवण बिवण मन बाप असं भ्यात मन बाप विचार करत. सकाळी बातम्या घेतात बुवा हवामान खात्यानं अंगावर असं काहीच म्हणून नाही होतं. वादळ वारा पाऊस असं अचानक कसं काय घुसला बुवा आपला घरी बाबा. व्हॉट्सअपवर बी ते होतं. पंजाब डगनी बी नाही म्हणत आज देवघरची पाणी काय त्यांना बी देतो बुवा, त्यांना बी अंदाज असं काही बी होतो. आणि अचानक आपल्या घरमा असं इंदा का कडकड नाही ना बुवा. मन बाप घेत जिम्मा व्यवसा मन माय चालू तरच मग घ्यायच्या जैसे वाशी भांडी होणं तैसे तुम्ही कधी अक्कल गुन्हे का, कधी लाल करात का, कधी वाट नका तुमने 1000-500 साडी लोक बोया लोक काय त्या 6 महिना जाणार मी वापरी राहिलो. मायल्या साडे आपल्या तथाना बोया द्यायचे त्याच वापरी राहिलो. लगीन आयरे वापरी राहिलो. चित्तावरी तुम्हाला बरोबर संसार करी तरी ओ म्हणा बापरे मन माय 2 महिने एकच टाइमले एकच 2 महिने 4-5 वर्ष पहिली सोडून ट्रेनिंग कोण लक्षात होणार. मन बापाचा बोलला खटक. आता मला सांगा जिच्या घरी साडी आणली तिच्याकडे आनंद आहे का? आणि ज्यांनी साडी पाहिली त्यांच्या घरी आनंद आहे का? आमच्या घरचं दुःखाचं कारण काय आहे? आमच्या पोरानं जर मोटरसायकल आणली 1 लाखाची आम्हाला आनंद आहे. पण 2 दिवसानंतर बाजूवाल्या पोरानं 1.5 लाखाची जर मोटरसायकल आणली मरी जायचं त्याचा हवा नसे मुंग्या मुली कमायला आनंद नाही.
आमच्या पोराला 90% मार्क्स मिळाले. पोरग मार्कशीट घेऊन आलं, पप्पा पप्पा मला 90% मार्क्स मिळाले. पप्पा धावत पाहिजे गलंगीनं स्टँडवर घ्या. तर त्या काय म्हणतोस त्या काय राजस्थानीच पाहिजे पेडाना बॉक्स भरलाय ना, आखी गली मग पेढा वाटा. पेढा वाटायला का नाही वाटायला तो मग बाजूला गली मग निरोपू ना, बाजूला गली ना अमुक ना पोरेले 92% पडला. हो म्हणा बाप. आता मला सांगा 90% ज्या घरामध्ये पडलेले होते त्या घरात पेढे वाटले गेले, सगळ्या गल्लीत वाटले गेले, पण 92% बाजूच्या गल्लीच्या पोराला पडले हे माहिती पडल्यानंतर आनंद आहे का? पुणे चोपडा पोरी करे होती, शिरपुले तुमने रूम कर देल होती, मोठ्या सुख सुविधा होत्या. तो पोरे आले पाय पाय जाय तल्ली बाबे लगून तरी त्याने 92 आणि मरी जायचं नाही 90च कसा. दोन्ही माय वापसनी पोऱ्याने लाथा भुक्या सुरी झोट टाका. ज्या पोऱ्यांना चालू पेढा वाटायला होता त्या पोऱ्याने दोन्ही मायबापास जोडी टाका काब. त्या बाजूना पोऱ्याने 92 काब आपल्या इथून आले 90 काब. पण दोन्ही मायबापास असा विचार करा का दोन इसना 10वी ना मार्क एकंदर करा तरी 70 भरतो ते तुम नावाला. पेरावं तेच पीक येतं जगाची रीत नव नाही ते. आता जुने लोक म्हणायचे कुमार तसा लोटा खान तशी माटी. ज्या आई बापाच्या पोटी ते जन्माला आलं ते डायरेक्ट 92% आणि 98% मिळेल का बरं का? तुमची क्षमता किती आहे हे ओळखा. आमच्या दुःखाचं कारण असं आहे हम अपने दुःख से इतने दुखी नहीं है. आम्ही आमच्या दुःखाने इतके दुःखी आहेत का? आमच्याकडे गाडी नाही, बंगला नाही, अमुक नाही, डोंगरी याचं दुःख नाही आहे आम्हाला. होय, आमच्या दुःखाचं कारण आहे बाजूवाल्याचे आम्ही मोटरसायकल पाहतो, बाजूवाल्याची 4 व्हीलर पाहतो, बाजूवाल्याच्या घरामध्ये सून आनंदाने संसार करते हे पाहतो. हे आमच्या दुःखाचं कारण आहे. अरे एक लक्षात ठेवा, हम अपने दुख से इतने दुखी नहीं है, हम औरों का सुख देखकर ज्यादा दुखी होते हैं. त्याच्यासाठी मन मोठं करा, मनानं मोठा विचार करा, सकारात्मक विचार करा, तेव्हा आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. नाही तर दुःखाचं कारण कायम राहील. मग तू कोण आहे समजावून सांगा ना आम्हाला. कोहम कोहम तू कोण मी कोण ओ म्हणा बापरे. लगेच विसरतो इतका माणूस बदमाश आहे. तो भगवंताची आराधना करायला तयार नाही, त्याचं भजन करायला तयार नाही. हो, मन माहिती त्याला करू देत नाही. एक गावी कीर्तन करायला गो सप्ताहाला कीर्तन होतं 5 दिन जायला प्रत्येक कीर्तनकार सांगायला पोरेसवर माया टाकल्या, पोरेसवर माया टाकल्या. हो म्हणा बापरे. तरुण पोरं 4-5 आले कीर्तन ऐकून प्रभावित झाले. म्हणे महाराज आमच्या गळ्यात माळा टाकून द्या. हो म्हणा बापरे. मग मायाले काही नाही भूमना फे तो सम बाकी ना महाराज दोघे म्हणे आमने घर शेत आम्ही जायचो आमने मंडळी काही खुशी होतात. चला भाऊ आपली भाऊ घरची वाट राहिली. या 2 जण बिचारा पोरे गाव मग माया लेवायला घ्या. तसं मग ते 4 पोरेसा माया ही लागण्यात. म्हणे बाबा तुमले काही डोकं बी कशी आहे का? म्हणतं खा काय नाही माया. म्हणे या इथं नादान नादान पोरेस ना गया मग माया टाकेला ना. म्हणे तुम्ही मग नादान नाही येत त्या 17-18 वर्ष ना 20 वर्ष ना विक्रांत माया नाही ना बाबा. मग का त्याने अजून हड्डी पण राहिली नाही. म्हणे बाबा हो म्हणा बाबा. त्या पोरेस उठाडून माया लई घ्या त्याशी योग आहे. 3-4 वर्ष आहे ना त्याच गावना सप्ताह मग मला परत कीर्तन सांगा. मग कीर्तन गो कीर्तन जावानंतर मग त्या पोरेस याच पिढी जायला होती. पण ते 3-4 बाया उन्हे आहेत. म्हणे बाबा काही बी करायला आता काय मग माय टाकल्या म्हणे. मग का मग माय नाही म्हणे माय टाकी द्या. मग पहिली स्वर अजून असणे हड्डी बनायला निघत नाही. म्हणे नाही मग पहिली तर तुम्ही सांगितली असे नया बनायचे म्हणे. मग बाबा त्या त्या आमच्या नया फोडतोस म्हणे माया टाकल्या म्हणे. आरती पाठशे का सुख करता तू करता माता विनाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपाच्या घंटी वाजते आरती ताट थांबी जात. आरती ताट फिरसते घंटी बंद पडी जात. आरती पाठ बसतो मग गणपती बाप्पा उठी जातात. बरं गणपतीला गाणे पण आमच्या पोरांचे कोणते बरं संस्कृती टिकवणार आहेत का? देवा धर्माचे गाणे लावतो. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे पोवाडे गातो. नाही बँडवाल्याला कोण सांगस की किडा पडणारा गाणं लावानं. शांत पाठ चक्कर न करा चक्कर न करा चक्कर न करा शांत पाठ. हो म्हणा बाबा जी धरलेलं नाव शांताबाई
तिने अख्खा गावले शांत जपू दिलं नाही. तिला अंगण बाई शांत बाई काय रे भाऊ काय भलं का उठा ठरणार तुम्ही काचकुऱ्या फेकायला यायला नांगवर सांगायचं कारण असं आहे कुठे कोणती गाणी लावावी काहीच नाही. हा फुगे घ्या फुगे. अरे आयुष्याचे फुगे होऊन गेले तुमचे. फुगा ठिकाणाला इमिन तुमले मग असं नाही तर मग आता ते मिलियन मध्ये व्ह्यू येत ते आमच्या हैराणी गाण्याला. आई झुमका आई झुमका आई झुमका वाली मोरू आई नदी जोडीले चालली आई झुमका आई झुमका. बरं आमच्या पोरांचं चुकलं का बाबा. आमने दाखवल्या बहिणी बी आगोवी घेत जावे का. तुना संगे बी सुसाजन मले करीने तुनी सातने तुना संगे बी सुसाजन मस्तानी म्हणून आवसे तुझं मन बाजरावसे तुना संगे बी सु. ओय शेमडी मस्तानी अक्का शेकत तो नालायक बाजीराव. दुसऱ्यानी फटफटी तिसऱ्यानी चड्डी चौथ्यानी खुर्ची निम खाते 100 रुपयाना गॉगल लायशिंग फिरी राहना. त्याला मोबाईल मा बॅलन्स नाहीये नालायक ना. आणि तो तुला इम्प्रेस करायला. अरे ज्या बापानं तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ज्या मायनं कष्ट करून मेहनत करून तुला लहानाचं मोठं केलं. अरे रक्ताचे 2 थेंब जाळून ज्या आईनं तुला लहानाचं मोठं केलं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. 18 वर्षाची 20 वर्षाची 25 वर्षाची तरुणी बनवली. होय तुला चांगलं शिक्षण दिलं. शिक्षण देण्यासाठी तुला अधिकार दिला. अधिकार म्हणजे स्वयरा चार नव्हे. एक लक्षात ठेवा ज्या बापानं ज्या आईनं तुमच्यावरती विश्वास टाकला आणि ज्या विश्वासाला तुम्ही कॉलेजच्या जीवनामध्ये गेलात ना ते चांगलं काहीतरी बापाला बनवून दाखवण्यासाठी. अरे वाटलं पाहिजे. होय त्या बापाची मान गर्वानं काय झाली पाहिजे. त्या बापानं म्हटलं पाहिजे येस शी इज माय डॉटर. माझी मुलगी मला माझा अभिमान आहे माझ्या मुलीचा. असं 300 रुपयाना टॉक टाइम टाकामा सुद्धा नालायक पोलीस मी पोरी पाहिजे याच खरंय का खोटं. याला जबाबदार कोण आहे. मुलीची आई जबाबदार आहे. एक लक्षात ठेवा. अरे हा घोड्यावरचा बाप दिवसभर बाहेर कष्ट करतो मेहनत करतो. मुलीचा फोन कोणाशी बिझी आहे. मुलीच्या फोन मध्ये बॅलन्स कोण टाकतं हे आईनं पाहिलं पाहिजे. आईनं बोललं पाहिजे. मुलीला विचारलं पाहिजे कुणाशी बोलते. 1-1 तास 2-2 तास मोबाईल कोणी दिला विचारलं पाहिजे आईनं. आईचं काम आहे. बाप बोलायला गेलं काय सांगे म्हणजे मला तुम्ही समजत नाही तुमले मूर्ख कुठले. अरे हा घोड्यावरचा बाप आहे याला माहिती उशिरा पडतं. मुलींना तुम्हाला सांगणं आहे तुमच्या बापानं तुम्हाला अधिकार दिलाय शिक्षणाचा. तुम्हाला कॉलेज जीवन जगायचा अधिकार दिलाय. उत्तम शिक्षण घ्या. सावित्रीबाई फुलेच्या तुम्ही लेके आहात. जिजाऊंच्या तुम्ही लेके आहात. शिक्षण घ्या. काहीतरी बनवून दाखवा आपल्या बापाला. अरे गर्वानं बापानं सांगितलं पाहिजे चौकातून जाताना शी इज माय डॉटर. बाबाची मान अशी टाईट झाली पाहिजे. त्याची टोपी अशी खाली पडता कामा नये असं मुलींना मागलं पाहिजे. अरे हा घोड्यावरचा बाप हा तर दिवसभर कष्ट करतो मेहनत करतो याला माहिती नसतं. आईला माहिती असतं. एक लक्षात ठेवा. आई पहिल्या दिवसापासून तिची चूक लपवण्याचं काम करते. आई सांगते तुम्ही समजत नाही कुछ बघा कॉलेज जाणं पडत तिले. तिला मोबाईल मा बॅलन्स कोण टाकलाय ना विचारलं पाहिजे ना. तिला मोबाईल कोणी घेऊन दिला. मन मैत्रिणीकडे मला मोबाईल दिली ना. मैत्रीण मोबाईल नाही दिलास. अरे डोक्याला लावलं रबर जेवायला तयार नाही ते पोरी इतके हलका नाही देस. तुला मोबाईल कसं काय घेऊन दिला. तुझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स कोण टाकताय. अरे 300 रुपयाला बॅलन्स टाका मग पोरी पाहायला का चांगल्या घर असण्या नालायक पोरे. अरे समजलं पाहिजे आमच्या संस्कृतीला आमचा धर्म काय आमची जात काय आमचा समाज काय हे जर कळत नसेल मुला मुलींनो तर एक लक्षात ठेवा. जर तुमची या धर्मावरती श्रद्धा नसेल या आमच्या हिंदू धर्मावरती श्रद्धा नसेल तर एक लक्षात ठेवा त्या श्रद्धासारखे 56 तुकडे तुमचे फ्रीज मध्ये पाहायला मिळतील. हे लक्षात ठेवा. त्यासाठी हा धर्म जपणं गरजेचं आहे आणि तो धर्म जपण्यासाठी
तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात आम्हाला समजावून सांगा.